पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरचा पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोसळलाय। जम्मू काश्मीरच्या पर्यटन व्यवसायामध्ये जवळपास 90% घट झाली आहे। हॉटेल, शिकारा, टॅक्सी व्यवसाय या सगळ्यावर मोठा परिणाम झालाय। पहलगाम नरसंहारानंतर काश्मीरमधील पर्यटन व्यवसायाला जबरदस्त फटका बसलाय। श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम यासारख्या ठिकाणी पर्यटकांची संख्या जवळपास शून्यावर आली आहे। हॉटेल्स, शिकारा चालक, हस्तकला विक्रेते यांना आर्थिक संकटाचा सामना त्यामुळे करावा लागतोय। आता पुढे जगायचं कसं असा प्रश्न स्थानिक व्यावसायिकांना भेडसावतोय। सरकारने पर्यटकांना एकंदरीतच शुल्काविना पूर्ण परतावा देण्याचे निर्देश दिलेले असले तरी त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांवर मात्र आता ताण वाढलाय। याबाबत आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी आपण बोलूया। धनंजय, आता सध्याच्या क्षणाला या सगळ्या ठिकाणचा जो पर्यटनाचा एकंदरीत व्यवसाय आहे तो पूर्णपणे ठप्प झालाय, कारण म्हणजे मोठा दहशतवादी हल्ला झालेला आहे। आता सध्याच्या क्षणाला नेमकी काय परिस्थिती आहे, इथल्या स्थानिकांचं त्याबाबत काय म्हणणं आहे? रिद्धी, खरं तर पहलगामचा हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर त्या ठिकाणी जो व्यवसाय आहे त्याच्यावर सगळ्यात मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला। कारण की हल्ला झाल्यानंतर अनेक नागरिक जे आहेत त्यांनी पहलगाम येथून तर ते निघायला सुरुवात झाली, मात्र काश्मीर असेल, जम्मू असेल, श्रीनगर असेल, गुलमर्ग असेल या पर्यटन स्थळावरून त्या ठिकाणी असलेले पर्यटक जे आहेत ते त्यांच्या घरी परतताना पाहायला मिळालं। भीतीचं वातावरण हे अनेक जणांमध्ये होतं त्यावेळेस सुद्धा, मात्र याला काही दिवस उलटले त्यानंतर सुद्धा आता पर्यटकांनी त्या ठिकाणाहून पाठ फिरवलेले आहे। तिथे अनेक पर्यटक जे आहेत ते आता जातच नाहीये। किंचित काही प्रमाणात पर्यटक पोहोचतात, तर अनेक ठिकाणी अनेक पर्यटन स्थळी शून्य पर्यटन जे आहे ते सध्याच्या घडीला पाहायला मिळतं। अशामध्ये तिकडच्या सरकारने जो आहे तो परत शुल्क जे आहे ते देण्यासाठी सुद्धा तिकडच्या सगळ्या स्थानिकांना सांगितले। त्यामुळे स्थानिकांवर आर्थिक संकट हे ओढवलेलं आहे आणि अशामध्येच जगायचं कसं असा प्रश्न आता तिकडच्या स्थानिकांसमोर उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो। अशामध्ये मग तिकडचे हॉटेल व्यावसायिक असतील, शिकारा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, त्याचबरोबर तिकडचे जे छोटे मोठे हस्तकलेवर ज्यांचा व्यवसाय आहे ते विक्रेते असतील, या सगळ्यांवर आता एक आर्थिक संकट ओढवलेलं आहे। त्यामुळे त्यांची सरकारकडे विनवणी आहे की आम्हाला एकतर आर्थिक मदत करा, त्याचबरोबर आम्हाला संरक्षण द्या, सुरक्षा पुरवा, जेणेकरून परत असे हल्ले होणार नाही आणि सुरक्षेची जबाबदारी सरकारने घेतल्यामुळे तिकडे पर्यटन वाढेल आणि पुन्हा एकदा पर्यटकांचा विश्वास बसेल आणि त्यानंतर या ठिकाणी पुन्हा जुने दिवस नव्याने येतील अशी आशा व्यक्त केली जाते। त्यामुळे आता या पर्यटकांचं मागणं हे सरकारकडे, त्यामुळे आता सरकार तिकडचं काय लक्ष देते या सगळ्या गोष्टीकडे आणि पुन्हा पर्यटन सुस्थितीत येतंय का हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। रिद्धी, अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी धनंजय।